Dear student, in the last lecture we have seen Mendeleev's periodic table, then we have seen Newland's law of octave. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मेंडेलिव्हची असताना जे काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी त्या ठिकाणी पाहिली. जी काही मेंडेलिव्हची असताना जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये आपण पाहिले की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जीच आपल्या या ठिकाणी लक्षात येत नसते की मूलद्रव्याचे असताना जे काही गुणधर्म हे तर गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमान जे आहे तर त्या अणुवस्तुमानाची आवृत्ती फल असतात. अशा प्रकारचे असताना जे काही रिकामी जागा जी आहे तर ती रिकामी जागा मार्च 2020ला त्या ठिकाणी विचारलेली होती. ती तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा असताना जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर तो मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह जे आहे तर त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची गुण जे आहे तर ती गुण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. हाही असणारा जो काही प्रश्न जो आहे की डिस्क्राईब द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेला आहे. तोही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा काय सांगितले की सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. आपल्या लक्षात येत नसते की विज्ञान जे आहे तर ते विज्ञान त्या ठिकाणी प्रगतिशील आहे. त्याची सातत्यानं त्या ठिकाणी प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी होताना दिसते. देर इज फ्रीडम इन सायन्स टू रिव्हाइज द ओल्ड इन्फरन्स by using more advanced means and methods of doing experiment. आपल्या लक्षात येत नसते की प्रयोग करण्याची अधिक अशा प्रकारचे असणारे जे काही प्रगत अशा प्रकारचे ॲडव्हान्स अशा प्रकारचे असणारे जे काही साधनं जी आहेत तर ती साधनं आणि असणाऱ्या काही पद्धती वापरून ओल्ड असणारा जो काही इन्फरन्स म्हणजे जुना असणारा जो काही निष्कर्ष जो आहे तर तो निष्कर्ष सुधारण्याची असणारी जी काही मुभा जो आहे तर ती मुभा त्या ठिकाणी विज्ञानामध्ये आहे. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. आणि मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही जी काही वैशिष्ट्य जी आहे तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतात. पहा की व्हाईल अप्लाइंग द लॉ that the properties of the elements are periodic functions of their atomic masses to all known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final but it could change. आता काय सांगितले की while applying the laws that the properties of the elements are periodic functions of their atomic masses to all the known elements. एवढंच आपण त्या ठिकाणी पाहू. म्हणजे मूलद्रव्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाची आवृत्ती फल आहेत. हा जो काही नियम जो आहे तर तो नियम सर्व ज्ञात माहीत असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने त्या ठिकाणी उपलब्ध असणारी जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचा त्या ठिकाणी वापर केला. पुढे सांगितलं आपल्याला की मेंडेलिव्ह arrange the elements with a thought that the information available till then was not the final but it could change. पुन्हा एकदा पहा काय सांगतोय मी की मूलद्रव्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्याच्या आवृत्ती त्याच्या अणुवस्तुमानाची आवृत्ती फल आहेत. हा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्याने त्या ठिकाणी सर्व ज्ञात असणारी त्या काळामध्ये माहीत असणारी जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आत्तापर्यंत उपलब्ध असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी अंतिम नसून त्याच्यामध्ये असणारा जो काही बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग मेरिट्स. आणि या विचारातून त्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली आणि याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्ह जे आहे तर त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची पुढील असणारे जे काही मेरिट्स गुण जे आहे तर ते गुण त्या ठिकाणी दिसून येत नसतात आणि ती परीक्षेला तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. आता पहिला त्या ठिकाणी मेरिट्स आपल्याला दिलेलं आहे की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेर रिव्हाइज so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. आपण पाहिलंय
मागच्या असताना जो काही तास जो आहे तर त्या मागच्या तासाला त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की असणारा जो काही गुणधर्म जे आहे तर त्या गुणधर्मानुसार प्रॉपर्टीनुसार आवर्त सारणी जे आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान त्या ठिकाणी देता यावं म्हणून काही मूलद्रव्याचे असणारे काही अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त त्या ठिकाणी केलेले. पुढे फॉर एक्झाम्पल द प्रिव्हियसली डिटरमाइन ॲटॉमिक मासेस ऑफ बेरिलियम 14.09 was changed to correct value 9.4 and the beryllium was placed before boron. ज्या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसतं की बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमचं आधी ठरवलेलं जे काही 14.09 हे जे काही अणुवस्तुमान त्या ठिकाणी बदलून 9.4 असं त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलं आणि बेरिलियम जे आहे तर त्या बेरिलियमला बोरॉन जे आहे तर त्या बोरॉनच्या आधीची असणारी काही जागा जी आहे तर ती जागा त्याने त्या ठिकाणी दिली. त्याच्यानंतरचं सेकंड असणारे जे काही मेरिट्स आपल्याला दिलेले आहे. मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेसेस इन द पिरियडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. म्हणजे मेंडेलिव्ह जे आहे तर त्या मेंडेलिव्हनं आवर्त सारणीमध्ये काही जागा ज्या आहे तर त्या जागा तोपर्यंत शोध न लागलेले जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांसाठी त्यांनी काही केलेलं आहे रिक्त त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता हा असणारा तो काही टेबल जो आहे तर तो टेबल आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुन्हा त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही जागा ज्या आहेत तर त्या जागा काय केलेल्या आहे मेंडेलिव्हने त्या ठिकाणी काय केलेलं आहे त्याचा असताना तो काही पिरियडिक टेबल जे आहेत तर त्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे रिकामे त्या ठिकाणी ठेवलेले. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की मेंडेलिव्ह जो आहे तर त्या मेंडेलिव्हने काय केलेलं आहे की आवर्त सारणीमध्ये काही जागा ज्या आहेत तर त्या जागा रिकाम्या ठेवलेल्या आहे. म्हणजे जोपर्यंत त्या मूलद्रव्यांचा शोध न लागलेले जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांसाठी काय केलेले तर त्यांनी असणाऱ्या ज्या काही जागा ज्या आहेत तर त्या जागा त्या ठिकाणी रिकाम्या ठेवलेल्या. पुढे आता पुढे काय सांगितले. 3 of these unknown elements were given the name Eka boron, Eka allium and Eka silicon from the known neighboring and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. त्याच्यापैकी जे काही रिकाम्या जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत तर त्यापैकी 3 असणारे जे काही अननोन म्हणजे अज्ञात अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांना जवळच्या माहीत असलेल्या ज्ञात असलेल्या मूलद्रव्यावरून इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन अशा प्रकारची नावं देऊन मेंडेलिव्ह जो आहे तर त्या मेंडेलिव्हने त्यांची असताना जे काही अणुवस्तुमान जे आहेत तर ते अनुक्रमे बोरॉन जो आहे तर इका बोरॉन जो आहे तर त्याचं 44, इका अल्युमिनियम जे आहे तर त्याचं 68 आणि असताना जे काही इका सिलिकॉन जे आहे तर त्याचं 72 अशा प्रकारची त्या ठिकाणी असतील असं त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं. पुढे त्याच्यावर पुढे काय म्हटलेले नॉट ओनली धिस बट देअर प्रॉपर्टीज वेर ऑल्सो प्रोटेक्टेड. नुसतं त्यांनी त्या ठिकाणी अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमानच त्या ठिकाणी सांगितलं नाही भाकीत केलं नाही तर त्यांच्या असणारे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्माचं असणारं भाकीत सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं. लॅटर ऑन दीज एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड अँड नेम्ड ॲज स्कॅन्डियम, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. याच्यावर त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न असतो तो त्या ठिकाणी लक्षात ठेवा की त्याच्यानंतर ही जी असणारी काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचा त्या ठिकाणी शोध लागला आणि त्यांनाच त्यांनी त्या ठिकाणी अनुक्रमे स्कॅन्डियम म्हणजे इका बोरॉन जे आहे तर त्याला स्कॅन्डियम म्हटलं, इका अल्युमिनियम जे आहे तर त्याला गॅलियम म्हटलं, इका सिलिकॉन जे आहे तर त्याला त्या ठिकाणी जर्मेनियम अशा प्रकारची असणारी काही नावं जी आहेत तर ती नावं त्यांनी त्या ठिकाणी दिली. आता पुढे the properties of these elements matched well with those predicted by Mendeleev. See table 2.4. आणि ही जी काय असणारी जी काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हने जे काही भाकीत जे केलीत तर त्या भाकिताशी जुळणारे त्या ठिकाणी आढळले. आता पुढे तक्ता जो आहे तर त्या तक्त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी कळेल. आणि ड्यू टू धिस सक्सेस ऑल वेअर convinced about the importance of Mendeleev's periodic table and this method of classification of element was accepted immediately. आणि त्याचा असताना ते काही यश जे आहे तर त्या यशामुळं
मेंडेलीव जो आहे तर त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या महत्वाविषयीची सर्वांची असणारी काही खात्री जी आहे तर ती खात्री त्या ठिकाणी पटली आणि मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची जी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केली, म्हणजे स्वीकारली गेली. आता काय दिलेली प्रॉपर्टी पहा. ही जी काही 3 मूलद्रव्ये जी आहेत तर त्या 3 मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिलेल्या आहे. आता त्याच्यापैकी ॲटॉमिक मास अणुवस्तुमान, डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे घनता दिलेले, मेल्टिंग पॉईंट डिग्री सेंटीग्रेडमध्ये द्रवणांक, त्याच्यानंतर फॉर्म्युला ऑफ द क्लोराईड, क्लोराईडचं सूत्र दिलेले, त्याच्यानंतर फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, ऑक्साईडचं सूत्र आणि नेम ऑफ द ऑक्साईड, ऑक्साईडचं नेचर ऑफ द ऑक्साईड्स, ऑक्साईडचं स्वरूप दिले. पाहता या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे इका ॲल्युमिनियम मेंडेलीवने प्रिडिक्शन केलं आणि नंतर त्याचं नाव जे आहे तर ते नाव आपल्या लक्षात येतं नसते की त्याला आपण त्या ठिकाणी गॅलियम म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी भाकीत केलेलं आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी मिळालेलं. पहिल्यांदा ॲटॉमिक मास त्यांनी भाकीत केलं तर 68, प्रत्यक्ष किती आलेलं आहे तर त्या ठिकाणी 69.7 म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी जुळताना दिसते. डेन्सिटीच्या बाबतीमध्ये, घनतेच्या बाबतीमध्ये त्यांनी भाकीत केलं तर 5.9 असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष किती भरलेलं आहे तर ते 5.94 म्हणजे सारखंच आहे. द्रवणांक मात्र त्यांनी काय सांगितलं होता कमी, तर त्या ठिकाणी तो किती आपल्याला 30.2 त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला दिलेला ECl3 तोच आपल्याला त्या ठिकाणी दिसते. त्याचं नाव जे आहे तर त्याच ठिकाणी आता ॲल्युमिनियम त्याचा फॉर्म्युला ई म्हटलेलं होतं परंतु प्रत्यक्षात ते गॅलियम आहे तर ते गॅलियमचं आपल्याला GaCl3. त्याच्यानंतर ऑक्साईडचं सूत्र E2O3 तेच आपण त्या ठिकाणी Ga2O3 घेताना आणि त्या ठिकाणी एम्फोटेरिक ऑक्साईड सांगितले म्हणजे उभयधर्मीच म्हणजे त्या ठिकाणी ॲसिडिक बेसिक अशा दोघांच्याही प्रॉपर्टीज त्या ठिकाणी दाखवताना असतात. पण प्रत्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी ते एम्फोटेरिक ऑक्साईड त्या ठिकाणी सापडले. येथे पुढे पाहता याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेली, देअर वॉज नो प्लेस रिझर्व्ड फॉर द नोबेल गॅसेस इन द मेंडेलीव्स ओरिजिनल पिरियडिक टेबल. मेंडेलीवची असणारी काही मूळ असणारी काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये असणारे काही नोबेल गॅसेस राजवायू जे आहे तर त्या राजवायूंसाठी कोणत्या प्रकारची जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी त्यांनी राखून ठेवली नव्हती. However, when the noble gases such as helium, neon and argon were discovered toward the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता काय सांगितलं की या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की मेंडेलीवची असताना जी काही मूळ आवर्त सारणी जी आहे तर ती मूळ आवर्त सारणी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये राजवायू जे आहेत, नोबेल गॅसेस जे आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी जागा ठेवलेली नसते. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी ज्या वेळेला त्या ठिकाणी हेलियम, निऑन, आर्गॉन अशा प्रकारची असताना जी काही राजवायू जे आहेत तर त्या राजवायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलीवने काय केलेलं आहे, मूळ आवर्त सारणी जी आहे तर त्या मूळ आवर्त सारणीला कोणत्या प्रकारचं डिस्टर्ब न करता, धक्का न लावू देता झिरो ग्रुप जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी शून्यगण म्हणताना सूत्रचं शून्यगण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राजवायू जे आहेत तर ते राजवायू त्यांनी त्या ठिकाणी बरोबर बसवले. त्याच्यानंतर पहा पुढे आपल्याला थोडक्यामध्ये यूज युअर ब्रेन पॉवर जरा डोकं चालवायचे की क्लोरीन हॅज 2 आयसोटोप्स दॅट इज क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37. आपल्याला माहिती आहे की क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनची 35 आणि क्लोरीन 37 अशी 2 समस्थानिक आहेत. देअर ॲटॉमिक मासेस आर 35 अँड 37 रिस्पेक्टिव्हली. त्यांची असताना जे काही अणुवस्तुमानांक जे आहे तर ते अणुवस्तुमानांक अनुक्रमांक आपल्याला माहिती की 35 आणि 37 अशी वेगवेगळी त्या ठिकाणी आहेत. देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. त्यांची असताना जे काही रासायनिक गुणधर्म जे आहे तर ते रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी सारखेच आहे. Where should these be placed in the Mendeleev's periodic table, in different places or in the same places? आणि म्हणून त्यांची जे काही रासायनिक गुणधर्म त्या ठिकाणी समान आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी एकाच स्थानावर ठेवलं त्या ठिकाणी योग्य ठरेल का, अशा प्रकारचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला आहे. काय सांगता येईल, द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट इज डन ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक मास. आपल्याला माहिती त्या ठिकाणी मेंडेलीव जो आहे तर त्या मेंडेलीवच्या आवर्त सारणीचा जर विचार जर केला तर त्या ठिकाणी त्याची असणारी जी काही मांडणी जी आहेत, मूलद्रव्यांची असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी अणुवस्तुमानांकाच्या याच्यावर आहे. आणि सिन्स द
the atomic masses of the chlorine, that is isotopes are different, that is 35 and 37, they should be kept in the different places in the Mendeleev's periodic table. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारे जे काही क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनचे असणारे जे काही आयसोटोप जे आहेत तर त्यांचे असणारे काही ॲटॉमिक मासेस त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एकाचं त्या ठिकाणी 35 आहे, एकाचं त्या ठिकाणी 37 आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये ही दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही आयसोटोप्स जे आहेत तर ते आयसोटोप्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावे लागतील. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.